Hello friends, welcome to this video. In this video we will start the next point, that is the types of directory structure. जो की आपण हा पॉइंट आहे आपला 5.4, पण आपण सुरुवातीला आत्ताच बघूया. लास्ट व्हिडिओ बघूया आपण ह्या चॅप्टरचा, जो की फाइल अलोकेशन मेथड्स. सो लेट्स स्टार्ट. डिरेक्टरी स्ट्रक्चर म्हणजेच काय, जे की तुम्ही डिरेक्टरी स्ट्रक्चर जर तुम्हाला समजून घ्यायचं असेल तर तुमचे जे लॅपटॉपचं स्वतःचं तुमचं फाईलचं डिरेक्टरी आहे, OSC ड्राईव्ह किंवा तुम्ही जी पर्सनलाइज ड्राईव्ह बनवलेली असेल, ते सर्वात इम्पॉर्टंट रिसोर्स आहे. जेणेकरून त्या रिसोर्सचा यूज करून तुम्ही डिरेक्टरी स्ट्रक्चर काय असतं हे तुम्ही सर्व प्रॉपर समजून घेऊ शकता. तर आपण पहिल्यांदा सिंगल लेवल डिरेक्टरी बघूया. मी थेरी जास्त वाचत बसणार नाही, तुम्हाला महत्वाचा पॉईंट सांगणार आहे. थेरी तुम्ही जरी नुसतं एकदा वाचून जरी काढली, तर तुम्ही जर एक्सप्लेनेशन तुम्हाला जर प्रॉपर समजलं तर तुम्ही थेरी वाचून जरी काढली तरी तुम्हाला लगेच समजून जाईल. तर आपण थेरीकडे नव्हतं, आपण डायरेक्ट ह्या डिरेक्टरीकडे होऊया, डायरेक्ट डायग्रामकडे होऊया. ही जी डिरेक्टरी आहे आणि फाईल्स आहेत, ह्यामध्ये सिंगल लेवल डिरेक्टरी म्हणजेच काय, नावाच आहे सिंगल लेवल. एकच डिरेक्टरी असते आणि एकाच डिरेक्टरीमध्ये सर्व फाईल्स असतात. म्हणजेच काय, सिंगल लेवल डिरेक्टरी इज द सिम्पलेस्ट फॉर्म ऑफ डिरेक्टरी स्ट्रक्चर वेअर ऑल फाइल्स आर स्टोर्ड इन one directory. There is no subdirectory. All files from all users are stored in one shared directory. सर्व युजर्स जेवढे काही युजर्स असतील, आता या लॅपटॉपमध्ये समजा या लॅपटॉपला तिघ चौघ यूज करत असतील, तर ते सर्व एकाच डिरेक्टरीमध्ये त्यांचे सर्व पर्सनलाइज फाइल्स स्टोअर करतात. आणि ते फाइल्सला मग असं होतं की कुठल्या पण युजरची फाईल मी पण बघू शकतो, तो पण बघू शकतो. तिथं सिक्युरिटी तुमची राहत नाही. तिथं आपण बघूया ऍडव्हान्टेजेस. इम्प्लिमेंटेशन इज व्हेरी सिम्पल. ह्याचं इम्प्लिमेंटेशन ऑब्व्हियसली सिम्पल राहणार आहे, कारण डिरेक्टरी एकच राहणार आहे आणि त्याच्यामध्ये फाईल तुम्ही कशा पण सेव्ह करू शकता. फाईल क्रिएशन, सर्चिंग, डिलिशन इज व्हेरी सिम्पल सिन्स वी हॅव ओनली वन डायरेक्टरी. जोपर्यंत आपल्याकडे एकच डायरेक्टरी आहे तोपर्यंत आपल्याला हे फाईल क्रिएट करणं, सर्च करणं, डिलीट करणं या सर्व गोष्टी इझी राहतात. डिसएडव्हान्टेज काय आहे, मी आता म्हणलं की कशा पण सेव्ह करू शकतो. कशा पण सेव्ह करण्यासाठी एक लिमिटेशन आहे की वी कॅनॉट हॅव 2 फाइल्स विथ सेम नेम. जे की तुम्हाला मी सांगितले लिमिटेशन, की ऑब्व्हियसली एकाच डिरेक्टरीमध्ये तुम्ही मल्टिपल नेमचे फाईल सेव्ह करू शकत नाही. द डिरेक्टरी मे बी व्हेरी बिग, देअरफॉर सर्चिंग फॉर द फाईल मे टेक ह्यूज अमाऊंट ऑफ टाइम. ऑब्व्हियसली जर एकाच डिरेक्टरीमध्ये जर 100-200 फाईल्स असतील तर एखादी फाईल सर्च करण्यासाठी तुम्हाला वेळ जाईलच. कारण समजा तुम्हाला त्या फाईलचं नाव माहित नसेल तर तुम्ही ते 1 बाय 1 जसं सिक्वेन्शियल ऍक्सेसनं तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं, तर सिक्वेन्शियल ऍक्सेसनं तुम्हाला थोडा टाइम घ्यावा लागणार, म्हणजे जाईल तुमचा ती फाईल सर्च करण्यासाठी. प्रोटेक्शन कांट बी इम्प्लिमेंटेड फॉर मल्टिपल युजर्स. जे की तुम्हाला म्हणलं, एकाच डिरेक्टरीमध्ये मल्टिपल युजर्स आपले पर्सनलाइज फाईल जर स्टोअर करत असतील तर ऑब्व्हियसली त्या फाईल्स कुठला पण युजर कधी पण रीड करू शकतो. हा याचा डिसएडव्हान्टेज आहे. झालं आपलं सिंगल लेवल डिरेक्टरी इथे संपली. नावाच आहे सिंगल लेवल डिरेक्टरी, एकच डिरेक्टरी. आता फॉर एक्झाम्पल असं, म्हणजे आता ही जी डिरेक्टरी आहे, आता ह्याच्यामध्ये खूप साऱ्या डिरेक्टरी आहेत, ह्याला ट्री लेवल डिरेक्टरी म्हणतात. आता माझ्याकडे एक्झाम्पल नाही दाखवायला तुम्हाला की एकच सिंगल लेवल डिरेक्टरी काय. आता ही तुम्ही म्हणू शकता सेटअप नावाची एक डिरेक्टरी आहे. ही डिरेक्टरी आणि ह्याच्यामध्ये ज्या फाईल्स आहेत त्याला आपण ह्या सेटअप ह्या नावाच्या डिरेक्टरीला आपण सिंगल लेवल डिरेक्टरी म्हणू शकतो. कारण ह्याच्यामध्ये हे जर जावा जर सोडली, जावा फोल्डर, तर फक्त बाकीच्या फाईल्स आहेत. हा जावा फोल्डर थोड्या सेकंडसाठी तुम्ही असं समजा की हा नाही आहे फोल्डर, तर सिंगल लेवल डिरेक्टरी म्हणजे सेटअप हा फोल्डर होऊ शकतो. त्याच्यामध्ये एकच डिरेक्टरी आणि त्याच्यामध्ये मल्टिपल फाईल्स आहेत. ऑब्व्हियसली तर फाईल्स मल्टिपल नाहीत. तुम्हाला मी एक एक्झाम्पलसाठी सांगतो इथं. नेक्स्ट डिरेक्टरीचा टाईप आहे आपला 2 लेवल डिरेक्टरी. 2 लेवल डिरेक्टरी नावाच आहे. जर सिंगल लेवल डिरेक्टरीमध्ये एक डिरेक्टरी असेल, 2 लेवल डिरेक्टरीमध्ये 2 लेयर्स असतील. तर आपण बघूया काय आहेत ते. याचं डायग्राम मध्ये बघूया 2 लेवल डिरेक्टरीची. इथं नाही काढली, मी इथं काढली. 2 लेवल डिरेक्टरीची डायग्राम काय आहे, एक मास्टर लेवल डिरेक्टरी असते, एकच डिरेक्टरी असते आणि त्या एका डिरेक्टरीमध्ये मल्टिपल युजरसाठी सेपरेट डिरेक्टरी तयार करून ठेवले असतात. जे की प्रत्येक युजर आपापल्या डिरेक्टरीमध्ये आपापल्या पर्सनलाइज फाईल सेव्ह करू शकतो. जे की ह्या बघताय तुम्ही, ही एकच डिरेक्टरी आहे ह्या युजरसाठी, ही एक युजर आहे, ही डिरेक्टरी आहे ह्या युजर 2 साठी, ही जी डिरेक्टरी आहे ह्या युजर 3 साठी, ही जी डिरेक्टरी आहे
ती ह्या युजर 3 साठी, आणि तो पर्सनल युजर आपल्या पर्सनल फाईल्स आपापल्या पर्सनल डिरेक्टरीमध्ये सेव्ह करतोय. झालं 2 लेवल डिरेक्टरी. आपण ते जरा थेरी वाईज बघूया म्हणजे तुम्हाला समजेल. 2 level directory we can create. In 2 level directory we can create separate directory for each user. जिथं सुरुवातीला तुमची एक सिंगल डिरेक्टरी असते त्याला म्हणजे मास्टर डिरेक्टरी, आणि त्याच्यामध्ये मल्टिपल युजरसाठी मल्टिपल डिरेक्टरी असतात, आणि मल्टिपल डिरेक्टरीच्या अंडर मल्टिपल फाईल्स असतात. अशा सेम डिरेक्टरी असतात इथं, मल्टिपल त्याच्यामध्ये फाईल्स असतात. डायग्रामकडे जाऊ नका, तुम्हाला मी समजून सांगतो मी. There is one master directory which contains separate directories dedicated to each user. हे जे मी काढले त्याला म्हणतात एक मास्टर डिरेक्टरी, आणि ह्याच्यामध्ये ज्या मल्टिपल युजर्स आहेत पीसीचे, ते मल्टिपल युजर्स आपल्यासाठी स्वतःच्या पर्सनल यूजसाठी सेपरेट डिरेक्टरी क्रिएट करतात. For each user, there's a different directory present at second level containing group of user files. म्हणजे प्रत्येक युजरसाठी आपली सेपरेट युजर डिरेक्टरी प्रेझेंट असते. ह्याला फर्स्ट मास्टर लेवल लेअर म्हणतात, ह्याला सेकंड लेवल म्हणतात. The system doesn't allow user to enter in others user directory without permission, obviously. जे की मी मगाशी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये दाखवलं की एका फोल्डरला सिक्युअर करून ठेवलेलं आहे जो की दुसऱ्या युजरचा आहे, तो मी ऍक्सेस करू शकत नाही. ते सांगितले इथं की ह्या डिरेक्टरीचा जो युजर आहे तो ह्या डिरेक्टरी मधल्या फाईल्स ऍक्सेस करू शकत नाही. त्याच्या काही कॅरेक्टरिस्टिक्स दिल्या आहेत. कॅरेक्टरिस्टिक्स म्हणजे ऍडव्हान्टेज आहेत, तेच मी तिथं लिहिलेलं आहे. आपण कॅरेक्टरिस्टिक्स तुम्ही एकदा वाचून घ्या. ऍडव्हान्टेजकडे वळूया. फाईल सर्चिंग इज इझी. फाईल सर्चिंग ऑब्व्हियसली इझी राहणार आहे, कारण इथं एकाच डिरेक्टरीमध्ये मल्टिपल फाईल्स नसणार आहेत. तुम्हाला पर्टिक्युलर युजरसाठी पर्टिक्युलर फाईल्स असणार आहेत, तर तुम्हाला त्या युजरला आपापल्या फाईल सर्च करायला सोप्या जातील. देअर कॅन बी 2 files विथ सेम नेम इन 2 different डिरेक्टरी. ऑब्व्हियसली एका डिरेक्टरीमध्ये सेम नावाच्या फाईल चालणार नाहीत, पण 2 वेगवेगळ्या डिरेक्टरीमध्ये सेम नावाच्या फाईल चालतात. द युजर कांट एंटर अदर्स युजर डिरेक्टरी विदाउट परमिशन. ऑब्व्हियसली तर सिक्युरिटीचा ऍडव्हान्टेज आहे की मगाशी एकाच डिरेक्टरीमध्ये सगळ्या युजर आपापली फाईल सेव्ह करून ठेवत होते, जे की कुठला पण युजर कोणाची पण फाईल रीड करू शकत होतं. पण इथं तसं राहणार नाही, तर सिक्युरिटी मेंटेन होत्या. इम्प्लिमेंटेशन पण सोपं आहे याचं. डिसएडव्हान्टेज, वन युजर कांट शेअर फाईल विथ अदर युजर. ऑब्व्हियसली याचा एक डिसएडव्हान्टेज काय की शेअरिंग होत नाही एका फाईलचं. इट डझंट अलो 2 users टू क्रिएट सब डायरेक्टरी. हा इथं एक डिसएडव्हान्टेज काय आहे की तुम्ही युजर डिरेक्टरीच्या आत फक्त फाईल सेव्ह करू शकता. युजर डिरेक्टरीच्या आत तुम्ही हे करू शकत नाही, डिरेक्टरी सेपरेट क्रिएट करू शकत नाही. युजर शुड मल्टिपल बट नॉट सेम फाईल इन वन युजर. जे की तुम्हाला सांगितलं मल्टिपल डिरेक्टरीमध्ये एकाच नावाच्या फाईल असू शकतात, पण एकाच डिरेक्टरीमध्ये सेम नावाच्या फाईल चालणार नाहीत. हे जी डायग्राम आहे युजर 1, युजर 2, युजर 3, हे म्हणजे एक मास्टर लेवल डिरेक्टरी झाली, आणि हे युजर 1 साठी ह्यानं एक डिरेक्टरी क्रिएट केली, आणि हे जे गोल्स दिसतात ते फाईल्स आहेत. आणि जर कॅरेक्टरिस्टिक्स तुम्हाला वाचायचं म्हटलं तर इच फाईल हॅज पाथ नेम. प्रत्येक फाईलला एक पाथ असतो, त्याचा युजर आणि त्याचा डिरेक्टरी नेम. युजर आणि डिरेक्टरी. युजर म्हणजेच काय, जो मास्टर लेवल डिरेक्टरी असते त्याचं नाव येतं, आणि त्या कुठल्या पर्टिक्युलर युजरची डिरेक्टरी आहे त्या पर्टिक्युलर युजर डिरेक्टरीचं इथं नाव. असं प्रत्येक फाईलला त्याचा पाथ असतो. डिफरंट युजर कॅन हॅव सेम फाईल नेम, जे की तुम्हाला ऍडव्हान्टेज मध्ये बघितलं. सर्चिंग बिकम्स इझियर ॲज ओनली वन युजर लिस्ट टू बी ट्रॅव्हर्स. म्हणजे एकाच युजरच्या डिरेक्टरीमध्ये तुम्हाला ट्रॅव्हर्स करायचं, त्यामुळे सर्चिंग इझी राहतं. म्हणजे पर्टिक्युलर युजर मध्ये आपापल्या फाईल्स सर्च करायला त्याला सोपं जातं. सेम टाईप ऑफ फाईल कॅन बी ग्रुप इन टू सिंगल डायरेक्टरी. प्रत्येक सेम टाईपच्या फाईल्स एका सिंगल डायरेक्टरीमध्ये पर्टिक्युलर युजर सेव्ह करू शकत नाही. ह्या त्याच्या कॅरेक्टरिस्टिक्स आहेत. लास्ट टाईप आहे आपला ट्री स्ट्रक्चर डायरेक्टरी. नावाचंच आहे. ट्री स्ट्रक्चर डायरेक्टरीचं एक एक्झाम्पल आहे माझ्याकडे की जी आता ही OSC डायरेक्टरी ड्राईव्ह आहे, तर ह्याच्यामध्ये ह्या ज्या फाईल्स आहेत ह्याच्यामध्ये मल्टिपल हे आहेत फोल्डर्स आहेत. मल्टिपल फोल्डरच्या आत मल्टिपल फाईल्स आहेत. काय मल्टिपल फोल्डरच्या आत पण फोल्डर्स आहेत. फोल्डरच्या आत पण फोल्डर, मग त्याच्या आत फाईल्स. ह्याला म्हणतात ट्री. एक प्रकारची ट्री क्रिएट झाली लेअर बाय लेअर. ह्याला म्हणतात ट्री स्ट्रक्चर डायरेक्टरी. ह्याचा आपण एक्झाम्पल बघूया. द डिरेक्टरी इज अ स्ट्रक्चर इन द फॉर्म ऑफ ट्री.
हे एक ट्रीच्या फॉर्म मध्ये असते. इट हॅज रूट डिरेक्टरी अँड एव्हरी फाईल इन द सिस्टीम हॅज युनिक पाथ फ्रॉम रूट. रूट म्हणजेच काय झाला, सी. जर समजा इथं पाथ म्हणायला गेला आपण, इथं ह्याचा पाथ आहे, आपण ह्या डिरेक्टरीमध्ये आलोय, त्याचा पाथ कसा आपण फाइंड करू शकतो, सी. सी ही काय झाली, सी कोलन आहे ना, ती सी जी आहे ती तुमची रूट डिरेक्टरी झाली. रूट डिरेक्टरीमध्ये आपण dev cpp ह्या फोल्डरमध्ये आपण ह्या सर्व फाईल्स आहेत. हेल्प फाईलच्या आत आलोय आपण, हेल्प फोल्डरच्या आत आलोय आपण. हा त्याचा पाथ आहे. तर प्रत्येक फाईलला त्याचा एक रूट डिरेक्टरी पासून एक पाथ असतो, जो की आपण आता बघितला. रूट डिरेक्टरीचा पाथ सी, dev cpp आणि हेल्प. अ डिरेक्टरी विदिन द ट्री स्ट्रक्चर डिरेक्टरी मे कंटेन्स फाइल्स ऑर सब डिरेक्टरी. जे की तुम्हाला सांगितलं, ह्या ट्री स्ट्रक्चर डिरेक्टरीमध्ये असं नाही की 2 लेवल पर्यंत डिरेक्टरी क्रिएट करायची, असं काही नाही. तुम्ही मल्टिपल लेयर्स डिरेक्टरीचे क्रिएट करू शकता. म्हणजे डिरेक्टरी इनसाइड डिरेक्टरी, डिरेक्टरी इनसाइड डिरेक्टरी क्रिएट करून मग त्याच्यामध्ये आपण तुम्ही फाईल सेव्ह करू शकता. तुमचा कॉल आहे तो तुम्ही कसं सेव्ह करायचं. स्पेशल सिस्टीम कॉल्स आर युजर टू क्रिएट अँड रिमूव्ह डिरेक्टरी. तुम्ही डिरेक्टरी आणि क्रिएट आणि रिमूव्ह करण्यासाठी स्पेशल सिस्टीम कॉल्स पण mkdir, mkdir ही जी हा एक सिस्टीम कॉल आहे, त्याच्यामध्ये आपण तुम्ही जर डिरेक्टरीचं स्पेसिफिक नाव लिहिलं तर तुमची ती डिरेक्टरी स्पेसिफिक लोकेशनला, नाव आणि लोकेशन लिहायचं असतं, त्या लोकेशनला तुमची जी डिरेक्टरी क्रिएट होते. हा एक तो सिंपल फाईल मॅनेजमेंटचा एक प्रोग्राम आहे. 1 bit in each directory entry is used to आयडेंटिफाय एंट्री ऍज आयदर फाईल ऑर सब डिरेक्टरी. म्हणजेच काय, 1 bit म्हणजे 0 or 1 कुठलं पण बीट आहे, ते काय यूज केलं तर डिरेक्टरी एंट्रीमध्ये आयडेंटिफाय करण्यासाठी जी एंट्री आहे ती फाईल आहे का सब डिरेक्टरी आहे, म्हणजे फोल्डर आहे तो का फाईल आहे. तर फाईल इज रिप्रेझेंटेड बाय 0 बीट 0 आणि सब डिरेक्टरी इज रिप्रेझेंटेड बाय बीट 1. जर ती सेव्ह केलेली गोष्ट फाईल असेल तर त्याला बीट 0 न रिप्रेझेंट केलं जातं, आणि जर सेव्ह केलेली गोष्ट जर डिरेक्टरी असेल तर त्याला बीट 1 न रिप्रेझेंट केलं जातं. इच युजर हॅज देअर ओन डिरेक्टरी अँड कॅनॉट ऍक्सेस द फाईल्स फ्रॉम अदर युजर्स डिरेक्टरी. प्रत्येक युजर्सला त्याची ओन डिरेक्टरी असते. इथं पण तोच नियम आहे 2 लेवल डिरेक्टरीचा, की एवढाच हा नियम प्रत्येक ठिकाणी लागू होतो की पर्टिक्युलर युजर आपापल्याच फक्त फोल्डरमध्ये ट्रॅव्हर्स करू शकतो, दुसऱ्या युजर्सच्या डिरेक्टरीमध्ये जाऊन ऍक्सेस करू शकत नाही. All user can read data from root directory, but they cannot write or modify the root directory. Obviously, आपण C मध्ये Cचा जो फोल्डर आहे, आपण एक सेकंड बॅक येऊया. C ही जी रूट डिरेक्टरी झाली, त्याच्यामध्ये आपण सर्व फाईल्स काय तर C मध्ये तुम्हाला माहिती की काय फाईल्स मॉडिफाय करू शकत नाहीत, कारण त्या सिस्टीम डिफाईन फाईल्स असतात. त्याच्यामध्ये जर चेंज झाला तर लॅपटॉपचं परफॉर्मन्स, ऑपरेशन सर्व हलतात. तर तुम्ही चेंज काही करू शकत नाही. तुम्ही ह्याच्यामध्ये काही तुम्हाला परमिशन्स पण नसतात सी डायरेक्टरीच्या गोष्टी चेंज करायला. तुम्ही फक्त ह्या गोष्टी रीड करू शकता. तेच इथं सांगितलेलं आहे की ऑल युजर्स कॅन रीड डेटा फ्रॉम रूट डिरेक्टरी बट दे कॅनॉट राईट ऑर मॉडिफाय द रूट डिरेक्टरी. दिस राईट्स आर रिझर्व्ड फॉर सिस्टीम ऍडमिनिस्ट्रेटर. जो सिस्टीमचा ऍडमिनिस्ट्रेटर आहे त्याला फक्त त्याचे राईट्स असतात. वी कॅन ऍक्सेस द फाईल्स इन द ट्री स्ट्रक्चर डिरेक्टरी बाय युझिंग 2 टाईप ऑफ पाथ. तुम्ही एखादी फाईल ह्या ट्री स्ट्रक्चर डिरेक्टरीमध्ये कशी ऍक्सेस करू शकता, त्यासाठी 2 पाथ आहेत, ऍब्सोल्यूट पाथ आणि रिलेटिव्ह पाथ. म्हणजेच काय, ऍब्सोल्यूट पाथ बघूया. ऍब्सोल्यूट पाथ इज अ पाथ ऑफ द फाईल विथ रिस्पेक्ट टू द रूट डिरेक्टरी. म्हणजेच काय, एक्झाम्पल रूट डिरेक्टरीचं नाव, होम, त्याच्यामधला आतला फोल्डर, त्याच्यामधलं डॉक्युमेंट, जे की आपण बघितलंय. समजा आता युजर्स हर्ष, सी युजर्स हर्ष हा तुमचा झाला पर्टिक्युलर तुमचा ऍब्सोल्यूट पाथ झाला. ऍब्सोल्यूट पाथ म्हणजेच काय, रूट डिरेक्टरी पासूनचा पाथ, तो म्हणजे ऍब्सोल्यूट पाथ. आणि रिलेटिव्ह पाथ म्हणजेच काय, इट इज अ पाथ टू द फाईल विथ रिस्पेक्ट टू द करंट वर्किंग डिरेक्टरी. करंट वर्किंग डिरेक्टरी म्हणजेच काय, आता समजा एखादा फोल्डर आपण ओपन केला, आता करंट वर्किंग डिरेक्टरी याची तुम्ही म्हणू शकता करंट वर्किंग डिरेक्टरी. आता सी युजर्स हर्ष इथून तुमचा ऍब्सोल्यूट पाथ झाला, आणि हर्ष फोल्डर हा एक युजर आहे. ह्या हर्ष पासून ह्याचा पर्टिक्युलर युजर आहे. ह्या पर्टिक्युलर युजरच्या ह्या सर्व गोष्टी आहेत, आर्डिनो आयडी, ग्लोबल स्टोरेज, ह्या सर्व प्रकारचे मल्टिपल फोल्डर्स आहेत, आणि त्याच्यामध्ये एक फाईल आहे.
हेतून तुमचा या हर्षपासून तुमचा हा रिलेटिव्ह पाथ झाला आणि ह्या सी युजर्स पासून तुमचा हा झाला ऍब्सोल्यूट पाथ. सर्व तुमचा ऍब्सोल्यूट पाथ झाला. तेच आपण इथं बघितलेलं आहे. याचा ऍडव्हान्टेज बघूया. ट्री स्ट्रक्चर डायरेक्टरी इज व्हेरी जनरल बिकॉज एव्हरी फाईल कॅन बी ऍक्सेस युझिंग इट्स ऍब्सोल्यूट पाथ. ही जनरल ट्री स्ट्रक्चर डायरेक्टरी आहे. म्हणजे जनरल काय आहे, कारण तुम्ही जरी रिलेटिव्ह पाथनं जर ऍक्सेस नाही केली तर तुम्हाला ऍब्सोल्यूट पाथ भेटतोच ऍक्सेस करण्यासाठी. ज्या ड्राईव्ह मधून तुम्ही ओपन केले त्या ड्राईव्हचा तुम्हाला पाथ भेटतोच. तिथून तुम्ही कुठं गेला, कुठपर्यंत ट्रॅव्हल्स केले, तिथून सर्व तो पाथ तुम्हाला भेटतोच. इट इज व्हेरी स्केलेबल सिन्स वी कॅन इझिली क्रिएट और रिमूव्ह डिरेक्टरी और सब डिरेक्टरी. तुम्ही एखादी डिरेक्टरी रिमूव्ह करू शकता आणि क्रिएट करू शकता. हे इझी आहे इथं. नो नेमिंग कॉन्फ्लिक्ट. ऑब्व्हियसली मल्टिपल जर फोल्डर तुम्ही क्रिएट करत असाल तर तुम्ही इथं नेमिंग कॉन्फ्लिक्टचा काही इश्यू येणार नाही. तुम्ही एकाच नावाच्या फाईल्स मल्टिपल फोल्डरमध्ये सेव्ह करू शकता वेगवेगळ्या. इट इज इझी टू सर्च अँड ग्रुप. इथं तुम्हाला सर्च करायला पण सोपं आहे, कारण तुम्हाला पर्टिक्युलर फोल्डरमध्ये जाऊन त्यातल्या पर्टिक्युलर फाईल सर्च करायच्या. डिसएडव्हान्टेज काय? दिस मेथड अलो फाईल शेअरिंग बिटवीन युजर्स डोंट अलो. हे ऑब्व्हियसली जे की प्रत्येक फाईल सिस्टीमचं एक रूलच आहे की आपापले युजर्स आपापलेच फक्त फाईल्स ऍक्सेस करू शकतात, दुसऱ्या युजर्सच्या डिरेक्टरीमध्ये जाऊन ऍक्सेस करू शकत नाहीत. इट इज ऑल्सो इनएफिशियंट टू ऍक्सेस द फाईल्स बिकॉज इट फोर्सेस द युजर टू गो थ्रू मल्टिपल डायरेक्टरी अँड सब डायरेक्टरी टू ऍक्सेस द फाईल्स. ऑब्व्हियसली इथं तुम्हाला मल्टिपल मार्क्स तुम्ही बघितलं. इथं आपण एवढ्या लेवलपर्यंत आलोय. एवढ्या लेवलपर्यंत तुमची डिरेक्टरी क्रिएट आहे, त्याच्या आत फाईल सेव्ह आहे. तर तुम्हाला फाईल्स शोधायला तुम्हाला मल्टिपल डिरेक्टरी थ्रू जावं लागतंय. त्यामुळे हे इनएफिशियंट आहे. डिफिकल्ट टू इम्प्लिमेंट. ऑब्व्हियसली जरा असं डिफिकल्ट आहे, कारण मल्टिपल लेयर्स आहेत डिरेक्टरीचे, मल्टिपल फाईल्स आहेत. तिथं तुम्हाला डिफिकल्टी थोडी येणारच. आणि ही जी डायग्राम आहे होम बिन लायब्ररी, ही रूट डिरेक्टरी आहे जी की तुम्ही इथं म्हणू शकता तुमच्या लॅपटॉपच्या भाषेत सी ड्राईव्ह, डी ड्राईव्ह, ई ड्राईव्ह ह्या सगळ्या ड्राईव्ह आहेत. त्याच्यामध्ये तुम्ही मल्टिपल फोल्डर त्याच्यामध्ये ह्या ज्या फाईल्स आहेत, गोल्स आहेत त्या फाईल्स आहेत. आणि ह्या सर्व ह्याच्यामध्ये मल्टिपल फोल्डर, त्याच्यामध्ये फाईल्स, ह्याच्यामध्ये हा फोल्डर, ह्याच्यामध्ये मल्टिपल फोल्डर, नंतर फाईल्स, ह्या फोल्डरमध्ये नंतर हा फोल्डर, नंतर हा फाईल्स. म्हणजे हे एक थोडक्यात हे एक रूट डिरेक्टरीचा लेअर आणि नंतर युजर लेवल डिरेक्टरी आणि फाईल्स. हे तुमची डायग्राम आहे. तुम्हाला एक्झाममध्ये हा प्रश्न विचारला जाऊ शकतो 100%. तिथे तुम्ही फक्त डायग्राम काढायचे आणि त्या डायग्राम तुम्हाला डिरेक्टरी स्ट्रक्चर लिहिण्यात काही आवड नाही, कारण एकदा का तुम्हाला कन्सेप्ट समजली, ऑब्व्हियसली इझी आहे समजण्यासाठी. तुमच्या लॅपटॉपमध्ये तुम्ही यूज करत आला त्यामुळे तुम्हाला असं काही वेगळं नाही. फक्त फोल्डर क्रिएट करायचे, मग त्याच्यातले फाईल्स तर फक्त प्रत्येक टाईपचा एक फॉर्मॅट लक्षात ठेवायचं. सिंगलमध्ये एकच डिरेक्टरी असते, त्याच्यामध्ये फाईल्स असतात. टूमध्ये टू लेवल्स असतात. एक मेन फोल्डर असतो आणि त्याच्यामध्ये मल्टिपल युजरचे फोल्डर असतात आणि त्याच्या आत फाईल्स असतात 2 लेवलमध्ये. आणि 3 लेवलमध्ये हे असतं मल्टिपल फोल्डर आणि मल्टिपल फाईल्स असतात. झालं, संपलं. तिथे तुम्हाला डायग्राम्स काढायच्यात, त्याचा ऍडव्हान्टेज डिसएडव्हान्टेज लिहायचं. सो आय होप तुम्हाला हा टाइप्स ऑफ डिरेक्टरी स्ट्रक्चर समजलं असेल. सो नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण अलोकेशन मेथड्स बघूया. सो थँक यू एव्हरीवन. सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ.